नांदेड़ के भोकर असेंबली हलके से बीजेपी उम्मीदवार बापू साहब गोटेकर ने अपना पर्चा नामजदगी दाखिल किया। भोकर में राष्ट्रवादी पार्टी से बीजेपी में शामिल होने वाले बापू साहब गोटेकर ने साबिक वजीर आला अशोक चौहान के खिलाफ पर्चा नामजदगी दाखिल कर दिया है। गोटेकर ने फॉर्म दाखिल करने से पहले एक बड़ी रैली निकाली। रैली का इख्तिताम जलसे के जरिए किया गया। जलसे में नांदेड़ के एमपी प्रताप पाटिल चिखलीकर भी मौजूद थे। जलसे से खिताब में इन्होंने भोकर के अवामी मसाइल पर कांग्रेस को तनकीद का निशाना बनाया। या पक्षानं घडविलेले आहेत म्हणूनच बघायला मिळू लागले की आपल्याला बीजेपीनं हे कार्यकर्ते घडविलेले आहेत आणि त्या पक्षावर विश्वास बसलेला आहे मोदीमुळे, म्हणून हे सगळे कार्यकर्ते आज जोडलेले आहेत। आमचा विजयाचा विश्वास आहे, पण जनता सुद्धा तेवढी साथ द्यायली ना, त्याला कसं नाकारता येते आम्हाला, आणि ते पेटीद्वारे उतरतील आम्हाला विश्वास आहे त्याचा की बापूसाहेब देशमुख गोरटेकर हे माझे मोठे भाऊ आहेत आणि हे सगळ्या जिल्ह्याला परिचित आहे। परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या 9 मतदारसंघात युतीनं उमेदवार दिले त्या ठिकाणी जरी असं लोकांनी लावलं की चिखलीकर विरुद्ध अशोकची लढाई आहे, तरी मला ती मान्य आहे। महायुतीचे 9 उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे, त्याच्यामध्ये भोकर देखील आहे। लोहा मतदारसंघामध्ये युतीनं ज्याला उमेदवारी दिली त्याचं काम मी करणार। नवीन पाटलांचे कार्यकर्ते म्हणतात की त्यांनी अपक्ष लढावं। असं आहे की मी भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे आणि मी माझा मुलगा असेल, माझं कुटुंब असेल, आणखी आज तरी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही। उद्या काय घडेल मला माहिती। मला असं वाटतं की ते करणार नाहीत, कारण त्यांना पण निवडून यायचं आहे, आम्हाला पण निवडून यायचं आहे आणि युती आहे आणि वरच्या युतीच्या नेते तसं असतं तर माझा मुलगा अपक्ष राहिला असता।